सो हॅलो एव्हरीवन, आज आपण लेक्चर नंबर 5 पाहणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधलं. पहा, या चॅप्टरमध्ये आपण आत्तापर्यंत प्रिपरेशन मेथड पाहिले आणि प्रिपरेशन मेथडमध्ये अरिल हॅलाइड प्रिपेअर करण्याच्या काही मेथड पाहिल्या पहा आपण, आणि अल्किल हॅलाइड प्रिपेअर करण्याच्या काही मेथड पाहिल्या, बरोबर. पहा, आज आपण त्याच्या अल्किल हॅलाइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहणार आहे. पहा, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काय काय पाहतो आपण? बॉइलिंग पॉईंट, मिल्टिंग पॉईंट, सोल्युबिलिटी, हे जे पॉईंट्स आहेत हे पाहणार आपण. पहा, चला मग हे पॉईंट आपण एक्सप्लेन करू थोडेसे आणि नंतर याच्यावरती आपण क्वेश्चन पाहू CET-साठी येणार आहे. पहा, फिजिकल प्रॉपर्टीज. पहा, फिजिकल प्रॉपर्टीज कशाच्या आहेत? ह्या आहेत अल्किल हॅलाइडच्या, RXच्या फिजिकल प्रॉपर्टीज. पहा, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला काय सांगतात? पहा, ते तुमचा जो बॉइलिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट हा दोन गोष्टींशी रिलेटेड असतो. पहा, कोणत्या दोन गोष्टी? पहा, बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल हॅलाइड्स आर डिटरमाइंड बाय पोलॅरिटी ऑफ CX बॉन्ड. पहा, पोलॅरिटी ऑफ CX बॉन्ड, हा जो बॉन्ड आहे याची पॉलॅरिटी, आणि दुसरा म्हणजे काय? साईज ऑफ हॅलोजन, बरोबर. साईज ऑफ हॅलोजन याच्यावरती बॉइलिंग पॉईंट डिपेंड असतो. पहा आपला. पहा, आपण पहिला पॉईंट पाहू, पोलॅरिटी. पहा, पोलॅरिटी म्हणजे काय? पहा, आपला जो R आहे हा R आणि हा आहे X, बरोबर. R वरती काय असतोय? पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि X वरती काय असतोय? पार्शियली निगेटिव्ह चार्ज असतो, बरोबर. हा एक पॉझिटिव्ह पोल आहे आणि हा आहे निगेटिव्ह पोल, बरोबर. म्हणून हा जो अल्किल हॅलाइड जो आहे तो कसा आहे? पोलार मॉलिक्यूल आहे, पोलार. पहा, अल्किल हॅलाइड जर का तुम्हाला विचारलं तर अल्किल हॅलाइड हा कसा आहे? एक पोलार मॉलिक्यूल आहे, पोलार इन नेचर, कारण की याला कसे येतं? दोन पोल्स आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणून हा कसा आहे? पोलार आहे. आणि दुसरी गोष्ट कोणती? पहा, साईज ऑफ हॅलोजन. पहा, तुम्हाला माहिती आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, बरोबर. हे असे तुम्ही हॅलोजन्स पाहता. पहा, जर का तुम्ही टॉप टू बॉटम गेले, टॉपला फ्लोरीनची साईज ही कमी आहे. पहा, नंतर क्लोरीन त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे, नंतर ब्रोमीन त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे, आणि जो आयोडीन आहे तो साईजने कसा आहे? त्याच्यापेक्षा मोठा आहे. मग साईज ऑफ हॅलोजन तुम्हाला समजली. पहा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. या साईजचा परिणाम काय होतो? पहा, ज्यावेळेस ही जी साईज जास्त असते, पहा, त्यावेळेस याची बॉन्ड लेंथ कशी असणार आहे? ही जास्त असणार आहे. म्हणजे काय? आयोडीन हा मोठा आहे साईजनी, त्याच्यामुळे याची बॉन्ड लेंथ जास्त असणार. नंतर ब्रोमीनची असणार, बरोबर. नंतर क्लोरीन आणि नंतर फ्लोरीन. ह्याची बॉन्ड लेंथ कशी? पहा, त्याच्या साईजवरती डिपेंड करते. मग पहा, आपल्याला दोन पॉईंट समजले. पहिला काय? पोलॅरिटी ऑफ CX बॉन्ड. आपला अल्किल हॅलाइड कसा आहे? पोलार इन नेचर आहे, बरोबर. आणि साईज ऑफ हॅलोजन तुम्हाला समजली. फ्लोरीन कसा आहे? साईजनी छोटा आहे, नंतर क्लोरीन आहे, नंतर ब्रोमीन आहे, नंतर आयोडीन आहे. पहा, मग चला पाहू आपण नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पाहू आपण त्याच्यामधले. पहा, कार्बन ॲटम कसा असतो? कॅरीज. कार्बन ॲटम कॅरीज. हा R म्हणजे काय असणार? इथं कुठेतरी कार्बन असणार असा, बरोबर. आणि हा X म्हणजे काय असणार आहे? काहीतरी इकडं निगेटिव्ह चार्ज असेल त्याच्यावरती. मग कार्बन काय कॅरी करतो? पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो पार्शियल, आणि हा काय करतो? निगेटिव्ह चार्ज करतो कॅरी. हा झाला एक पॉईंट. पहा, साईज ऑफ हॅलोजन एक स्टेटमेंट आहे. पहा इथं, साईज ऑफ हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन, बरोबर. साईज ऑफ हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन. फ्लोरीनपासून आयोडीनपर्यंत तुम्ही गेले तर साईज काय होत जाते? पहा, इन्क्रीज होत गेलेली दिसते तुम्हाला खाली खाली गेल्यानंतर, बरोबर. मग ही साईज इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे? जो CX बॉन्ड आहे, CX बॉन्ड, ह्याची लेंथ काय होणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणजे काय? पहा, जर का तुम्ही फ्लोरीनमध्ये पाहिलं तर CX बॉन्डची लेंथ कशी झालेली दिसणार आहे तुम्हाला? इन्क्रीज झालेली दिसणार आहे. CX बॉन्डची जी लेंथ आहे, पहा इथली CX बॉन्ड, ही लेंथ कशी? कमी आहे साईजनी. नंतर तुम्ही क्लोरीनकडे गेले
तर ही त्याच्यापेक्षा जास्त असणार. ब्रोमिनकडे गेले की त्याच्यापेक्षा जास्त असणार मोठी, आणि आयोडीनकडे गेले त्याच्यापेक्षा जास्त मोठी असणार. समजते? म्हणजे काय, साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस, साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ ऑल्सो इन्क्रीजेस. पहा, बॉन्ड लेंथ काय होत जाते, इन्क्रीज होत जाते, इन्क्रीजेस. मग ही काय इन्क्रीज होते, कारण की या साईजमुळं, ही साईज जेवढी मोठी असणार तेवढी बॉन्ड लेंथ काय असणारी, मोठी असणारी. पहा, लक्षात घ्या. फ्लोरीन टू आयोडीन तुम्ही गेले तर बॉन्ड लेंथ काय होत जाते, पहा इन्क्रीज होत जाते. पहा, जर का बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली, ही बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली इथं अशी आली तुम्ही याच्यामध्ये. जर बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली तर बॉन्ड स्ट्रेंथ काय होणार आहे, ह्या बॉन्डची स्ट्रेंथ ही काय होणार आहे, बॉन्ड स्ट्रेंथ ही काय होईल, डिक्रीज झालेली दिसेल. म्हणजे काय, फ्लोरीन आणि कार्बन जो असेल इथं कोणता, बरोबर, आर ग्रुप, हा बॉन्ड कसा असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. कशापेक्षा, या आयोडीन आणि कार्बन बरोबर फॉर्म करणाऱ्या बॉन्डपेक्षा. आलं लक्षामध्ये? का, तर ह्या बॉन्ड लेंथमुळं. बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली, बॉन्ड स्ट्रेंथ काय होणार, डिक्रीज होत जाणार. आलं लक्षामध्ये? आणि हे कशामुळे होते असं, तर दिस इज बिकॉज ऑफ ॲज द साईज ऑफ पी ऑर्बिटल ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस, द पी ऑर्बिटल बिकम्स मोर डिफ्यूज. पहा, पी ऑर्बिटल वाढत गेल्यामुळे काय होते, पहा त्याच्यामध्ये त्याची साईज इन्क्रीज झालेली तुम्हाला दिसते. आलं लक्षामध्ये? नेक्स्ट पॉईंट पहा, बॉइलिंग पॉईंट. पहा, बॉइलिंग पॉईंटमध्ये 2-3 पॉईंट आहेत. पहा, पहिला जो पॉईंट काय आहे, पहा, जर का तुम्ही RF हा जर का पाहिला, नंतर पाहिला RCl, RBr आणि RI हा जर का पाहिला, जर का तुम्ही टॉप टू बॉटम गेले, टॉप टू बॉटम, तर तुम्हाला काय होते, पहा बॉइलिंग पॉईंट हा इन्क्रीज झालेला दिसतो. म्हणजे सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कशाचा असणार आहे, सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट इथं तुम्हाला दिसतंय, पहा CS3I. म्हणजे सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कशाचा असणार आहे, 315. जर का आपण पाहिलं तर 315 अल्किल आयोडाईडचा झाला, नंतर 276 कशात झाला, CS3Brचा झाला, नंतर 248 कशात झाला, RClचा झाला, आणि नंतर 194 कशात झाला, ह्या RFचा झाला. म्हणजे इथे ह्या ऑब्झर्वेशनवरून तुम्हाला काय कळतं आहे, जर का तुम्ही फ्लोरीन करून आयोडीनकडे गेले तर बॉइलिंग पॉईंट काय होत जातं, इन्क्रीज झालेला दिसतोय तुम्हाला. लक्षात ठेवा, टॉप टू बॉटम बॉइलिंग पॉईंट काय होतो, इन्क्रीज होत जातो. हा एक पॉईंट आहे याच्यामध्ये. म्हणजे काय असणार, पहा सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कायचा असणार, RIचा सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट, नंतर कशाचा असणार, RBrचा असणार, नंतर कशाचा असणार, RClचा असणार, आणि नंतर कायचा असणार, RFचा बॉइलिंग पॉईंट असणार. आणि लक्षामध्ये हे जी ऑर्डर आहे ही डिक्रीजिंग ऑर्डर दाखवलेली. पहा, जास्त कडून कमीकडे, इकडे डिक्रीजिंग ऑर्डर. पहा, थर्ड पॉईंट आहे, फॉर गिव्हन हॅलोजन बॉइलिंग पॉईंट रायजेस विथ इन्क्रीजिंग कार्बन नंबर. पहा, हा एक पॉईंट काय सांगतोय, जर का नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज झाले, नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज झाले तुमच्या मॉलिक्यूलमध्ये, तर काय होणार आहे, बॉइलिंग पॉईंट काय होणार, बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे काय, इथं तुम्ही पहा, इथं दिलं आहे तुम्हाला मिथाईल क्लोराईड, बरोबर, ह्याचा बॉइलिंग पॉईंट तुम्ही पाहिला इथं 248 दिसतोय, बरोबर. नंतर तुम्ही इथाईल क्लोराईड पाहिला, ह्याचा बॉइलिंग पॉईंट तुम्हाला 285 दिसतोय. पहा, याच्यामध्ये काय फरक आहे, ह्या पहिल्यामध्ये काय आहे, एकच कार्बन आहे, एक कार्बन आहे, याच्यामध्ये किती, इथं 2 कार्बन आहेत. आणि इथं ऑब्झर्वेशन काय दिसतंय, बॉइलिंग पॉईंटचं इन्क्रीज झालेलं दिसतोय तुम्हाला बॉइलिंग पॉईंट. म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. लक्षात घ्या, कार्बन जेवढे इन्क्रीज होत जाणार तेवढा बॉइलिंग पॉईंट काय होत जाणार, इन्क्रीज होत गेलेला तुम्हाला दिसतो. तसंच तुम्ही खाली पण पाहिले, इथं 3 कार्बन आहेत, 1, 2 आणि 3 कार्बन आहेत, बरोबर. बॉइलिंग पॉईंट तुम्हाला इन्क्रीज झालेला दिसतोय. म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. तुम्हाला जर का असा मल्टिपल चॉईसला क्वेश्चन आला आणि तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज हायर बॉइलिंग पॉईंट, तर कोणता आहे तो, हे सर्वात खालचा. आणि लिस्ट बॉइलिंग पॉईंट विचारलं तुम्हाला तर कोणता आहे, सगळ्यात वरचा. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कमी कार्बन असणार त्याच्यामध्ये कमी बॉइलिंग पॉईंट दिसेल, ज्याच्यामध्ये जास्त कार्बन असतील त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला काय दिसेल, बॉइलिंग पॉईंट गेलेलं दिसेल.
हे सिम्पल कन्सेप्ट आहे, पहा लक्षात ठेवा. हे पहिली कन्सेप्ट काय पाहिली आपण, फ्लोरीन टू आयोडीन तुम्ही गेले तर काय होते, बॉइलिंग पॉईंट काय झालेलं दिसतोय तुम्हाला, इन्क्रीज झालेलं दिसतोय. आणि दुसरा काय, नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज झाले, बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. नेक्स्ट पॉईंट आहे आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड. आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड म्हणजे काय, ज्या अल्काइल हॅलाइडमध्ये काय असतात, ब्रांचिंग असतात नाही का, ब्रांचिंग असतात. त्याच्यामध्ये काय चेंज होतं पहा इथं तुम्ही पहा चेन स्ट्रक्चर आहे बरोबर. इथं बॉइलिंग पॉईंट आहे 375 बरोबर. आणि नंतर काय आहे, इथं ब्रांचिंग स्ट्रक्चर आहे बरोबर. आयसो तुमचा आला, आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड झाला. बॉइलिंग पॉईंट काय झालेलं दिसतं रे, डिक्रीज झालेलं दिसतोय. डिक्रीज म्हणजे काय, द ब्रांचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट काय होतो, डिक्रीज होत जातो. ब्रांच वाढत गेल्या की बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होत जाणार. तुम्ही अजून खालचा मॉलिक्यूल जर का पाहिला, टर्सरी ब्रोमाइड, तर याच्यामध्ये पण काय दिसतोय तुम्हाला, कमी झालेलं दिसतोय. का, कारण की इथं ब्रांचिंग वाढली, ब्रांच वाढल्यात एकाच कार्बनवरती. म्हणजे काय, द ब्रांचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. द नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. नंतर टॉप टू बॉटम काय होतं पहा, बॉइलिंग पॉईंट काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. पहिला पॉईंट काय आहे, फ्लोरीन टू क्लोरीन तुम्ही गेले, फ्लोरीन टू आयोडीन तुम्ही गेले, बॉइलिंग पॉईंट काय होतोय, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतोय. जर तुम्ही नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज होत गेले, म्हणजे काय, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन असे कार्बन इन्क्रीज होत गेले, तर तुमचा बॉइलिंग पॉईंट काय दिसतो, इन्क्रीज करायला दिसतो. लक्षामध्ये. आणि ब्रांचिंग जर काही इन्क्रीज होत गेली, ब्रांचिंग वाढत गेल्या, तर काय होणार आहे, तुमचं बॉइलिंग पॉईंट हा डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजे आधी सगळे इन्क्रीज होत होते, आता फक्त ब्रांचिंग लक्षात ठेवायचं की ब्रांचिंग आली की बॉइलिंग पॉईंट कमी असणारा सांगता यायचं बरोबर. ज्याच्यामध्ये जास्त ब्रांचिंग असेल तो पकडायचा की तो कसा आहे, बॉइलिंग पॉईंट त्याच्यामध्ये सर्वात कमी आहे. आणि जो चेन असेल त्याच्यामध्ये सर्वात जास्त. सोल्युबिलिटीबद्दल पाहू आपण. अल्किल हॅलाइड्स आर मॉडरेटली पोलार. आपण पाहिले अल्किल हॅलाइड कसे येते, हे पोलार कंपाऊंड आहे. मॉडरेटली म्हणजे काय, मॉडरेटली म्हणजे त्याच्यामध्ये काय असणारा जो चार्ज आहे तो कसा आहे, पार्शियल आहे. पार्शियल म्हणजे तो काही प्रमाणामध्ये काय होतो, इकडं पॉझिटिव्ह कार्बनवर, काही प्रमाणामध्ये इकडं निगेटिव्ह. म्हणून हा कसा आहे, मॉडरेटली पोलार आहे. मॉडरेटली पोलार, दे आर इनसोल्युबल इन वॉटर. लक्षात घ्या, RX म्हणजे अल्किल हॅलाइड इज इनसोल्युबल इन वॉटर. इनसोल्युबल ते सोल्युबल नाहीत पाण्यामध्ये. तुम्हाला जर का सांगितलं अल्किल हॅलाइड्स आर सोल्युबल इन वॉटर ऑर नॉट, तर काय म्हणा तुम्ही, इनसोल्युबल इन वॉटर. इट इज, का बरं हे तुम्हाला कारण विचारलं, व्हाय अल्किल हॅलाइड इज इनसोल्युबल इन वॉटर. इथं तुम्ही कारण देऊ शकता. इट इज ड्यू टू इनएबिलिटी ऑफ अल्किल हॅलाइड्स टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड्स विथ वॉटर. का इनसोल्युबल आहेत ते, कारण की त्यांच्यामध्ये कशी आहे, ॲबिलिटी नाही आहे. ॲबिलिटी नाही. कशासाठी ॲबिलिटी नाही, वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करण्यासाठी. आपण पाहिजे ना हायड्रोजन बॉन्डिंग इलेमेंटमध्ये, जर काय एखादा मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्डिंग तयार करू शकत नसेल तर तो काय नाही, सोल्युबल नसतो वॉटरमध्ये. हे तर लक्षामध्ये. इनएबिलिटी अल्किल हॅलाइडमध्ये, त्याच्यामुळे तो कसा आहे, वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. आलं लक्षामध्ये. नंतर दुसरं काय सांगता येईल, अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड मॉलिक्युल्स इज स्ट्रॉंगर दॅन अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड अँड वॉटर. दुसरा एक पॉईंट काय सांगता येईल तुम्हाला, त्यांच्यात पहिला पॉईंट काय आहे, त्यांच्यात ॲबिलिटी नाही हायड्रोजन बॉन्डिंग तयार करण्याची, हायड्रोजन बॉन्डिंग. आणि दुसरा काय, हे जे अल्किल हॅलाइड मॉलिक्युल्स असतात हे कसे येतं ह्याच्यामध्ये दुसरा जो अल्किल हॅलाइडचा मॉलिक्यूल असेल त्याच्यामध्ये काय आहे, एक स्ट्रॉंगली अट्रॅक्शन आहे. कशापेक्षा, ह्या वॉटर मॉलिक्यूलपेक्षा बरोबर. ह्या वॉटर मॉलिक्यूल बरोबर त्यांनी अट्रॅक्शन करायला पाहिजे, तर ती अट्रॅक्शन न होता ते कशाबरोबर आहे, जास्तीत जास्त त्यांच्या स्वतःमध्येच ते कसे येतं, बिझी आहेत बॉन्डिंग फॉर्म करण्यासाठी किंवा
ॲट्रॅक्ट राहण्यासाठी. त्याच्यामुळं अल्किल हॅलाइड्स आर सोल्युबल इन नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. मग हे वॉटरमध्ये सोल्युबल नाही तर ते कशामध्ये येतं? नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये येतं. नॉन पोलार, लक्षात द्या. म्हणजे अल्किल हॅलाइड हे वॉटरमध्ये सोल्युबल नाही तर ते कशामध्ये येतं? नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये ते कसे येतं? सोल्युबल आहेत. पहा इथं तुम्हाला एक प्रॉब्लेम दिला आहे. अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स ऑर्डर टू इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट्स. जसं जसं बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतो त्यानुसार याला ऑर्डर लावायची आपल्याला. पहा मग आपण याचे स्ट्रक्चर काढू. ब्रोमोफॉर्म, तुम्हाला माहिती आहे क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म म्हणजे काय? CHCl3, याला आपण म्हणतो क्लोरोफॉर्म. मग ब्रोमोफॉर्म काय असणार आहे? ब्रोमोफॉर्म CHBr3. नंतर दुसरा दिलाय क्लोरोमिथेन. दुसरा दिलाय पहा क्लोरोमिथेन म्हणजे काय? हा मिथाईल आणि दिला असं इथं क्लोरीन. नंतर तिसरा दिलाय डायब्रोमोमिथेन म्हणजे काय? मिथेनवरतीच काय असतील? 2 ब्रोमीन असतील, 1 आणि 2 आणि इकडे 1 हायड्रोजन, बरोबर? डायब्रोमोमिथेन. नंतर चौथा कोणता आहे? ब्रोमोमिथेन म्हणजे काय? CH3 आणि Br. आणि तुम्हाला सांगितलं आता अरेंज करा कशानुसार? बॉइलिंग पॉईंटच्या ऑर्डरनुसार. आणि ही ऑर्डर कशी लावायची आपल्याला? इन्क्रीजिंग ऑर्डर लावायची. इन्क्रीजिंगमध्ये ऑर्डर लावायची. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट असणारा आपल्याला आधी घ्यावा लागेल, बरोबर? मग सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट असणारा कोणता असू शकतो? पहा आपण इथं सिरीज लिहू. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. सांगा आता आयोडीन कसं आहे? याच्यामध्ये जास्तीत जास्त बॉइलिंग पॉईंट असणार याचा, कारण की हा बॉटमला आहे आणि याच्यामध्ये कसं आहे? कमी आहे, बरोबर? मग आता पाहू फ्लोरीन आहे का याच्यामध्ये? नाही. काय आहे? क्लोरीन आहे. मग क्लोरीनवाला कोणता आहे? तर CH3Cl हा काय एक क्लोरीनवाला आहे. मग आपण हा लिहून घेऊ आधी, कारण की आपल्याला काय करायची? इन्क्रीजिंग लावायची. इन्क्रीजिंग लावायची असेल तर सगळ्यात लहान आधी घ्यावं लागेल, बरोबर? लहान टू जास्तीत जास्त बॉइलिंग पॉईंट असणार. CH3Cl लावला आपण, बरोबर? नंतर याच्यापेक्षा जास्त असणारा बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे? मग बघा आता नंतर कोण येतो? क्लोरीन नंतर ब्रोमीन येतो. मग बघा ब्रोमीन कोणता आहे? तर इथं बघा CH3Br आहे इथं, बरोबर? CH3Br. मग लिहून घ्या CH3Br. आता याच्यानंतर कोण येईल? पहा आता इथं पण Br आहे, इथं पण Br आहे आणि इथं पण Br आहे. मग सगळ्यात कमी कशाचा असणार आहे? ज्याच्यामध्ये Brची संख्या कमी असणार आहे. मग कोणता आहे? CH3Br म्हणून आपण इथं कमीवाला लिहिला, बरोबर? आता ह्याच्यापेक्षा मोठा कोणी असेल? ह्याच्यापेक्षा जास्त बॉइलिंग पॉईंट असणारा ज्याच्याकडे 2 Br असतील तो असणार आहे, बरोबर? मग इथं लिहा CH2 आणि Br2. आता याच्यापेक्षा जास्त कोणाकडे असणार आहे बॉइलिंग पॉईंट? सगळ्यात जास्त ज्याच्याकडं 3 Br असतील, बरोबर? संख्येनुसार. मग ही काय झाली? इथं CHBr3 लिहिला. पॉईंट कळाला का तुम्हाला? आपण काय करणार? ही सिरीज पाहणार. आपल्याला माहिती आहे फ्लोरीनचं कसं आहे? सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट आहे. आपल्याला सांगितलं इन्क्रीजिंग ऑर्डर लावा. म्हणजे इन्क्रीज होते म्हणजे काही सगळ्यात लहान घ्यावं लागणार आपल्याला, ज्याचा कमी बॉइलिंग पॉईंट येतो. मग कोणता आहे? फ्लोरीन तर नाही. मग कोणता आहे? क्लोरीन. याचा बॉइलिंग पॉईंट असणार इथं पाहिजे, बरोबर? कमी सगळ्यात. नंतर ब्रोमीनचा असणार जास्त त्याच्यापेक्षा, क्लोरीनपेक्षा. म्हणून आपण ब्रोमीन घेतला बा. आणि ब्रोमीन नंतर इथं सर्व ब्रोमीन आहेत, पण 2 ब्रोमीन असणारा कोणता आहे? हा आहे, बरोबर? ह्याचा बॉइलिंग पॉईंट आता ह्या एका ब्रोमीनपेक्षा जास्त असणार. म्हणून इथं आपण लिहिलं आहे CH2Br आणि CHBr3 इथं लास्टला लिहा, बरोबर? ही झाली तुमची इन्क्रीजिंग ऑर्डर. ह्याचा सर्वात कमी असणार, ह्याचा कमी सर्वात बॉइलिंग पॉईंट आणि याचा सर्वात जास्त असणार जास्त. लक्षामध्ये तुम्ही व्हिडिओ सावकाश पहा, तुम्हाला कळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट अल्किल हॅलाइड. तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर लावायची. मग डिक्रीजिंग ऑर्डर लावायची म्हणजे काय? सर्वात जास्त वाला आधी घ्यावा लागणार तुम्हाला, बरोबर? बॉइलिंग पॉईंट. मग आपण इथे लिहू फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, बरोबर? डिक्रीजिंग ऑर्डर लावायची. म्हणजे कुठं तुम्ही सर्वात जास्त काय असणार आहे? आयोडीनचं असणार आहे. मग इकडून इकडे जावं लागेल तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर कमी करत. मग पहा आयोडीनवाला कुठे आहे? आयोडीनवाला बघा 3 नंबरमध्ये आयोडीनवाला CH3 आहे,
बरोबर. CH3I हा सर्वात जास्त असणार. नंतर आय नंतर कोणता येतो कमी असणारा? ब्रोमीन येतो. म्हणून इथं गेलेलं काय लिहिलं ना आपण? CH3Br लिहिणार. नंतर ब्रोमीन नंतर कोणता येतो? क्लोरीन येतो. म्हणून आपण काय लिहिणार इथं? CH3Cl लिहिणार. नंतर क्लोरीन नंतर कोणता येतो फ्लोरीन, CH3F. ही झाली तुमची काय झाली? डिक्रीजिंग ऑर्डर. पहा, डिक्रीजिंग ऑर्डर सांगितली की सर्वात मोठा घ्यायचा आधी, सर्वात जास्त ज्याचे असते ते लिहायचं. इथं आलं का लक्षामध्ये तुमच्या? ज्याचं सर्वात जास्त आहे ते लिहायचं आधी. डिक्रीजिंग सांगितली की सर्वात मोठा असणारा लिहायचा, सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट असणारा. आणि जर का इन्क्रीजिंग सांगितली तर काय करणार तुम्ही? सर्वात कमी असणारा आधी लिहायचा. आलं लक्षामध्ये? जर का कमी म्हणलं तर फ्लोरीनकडून चालू होता आणि मोठा म्हणलं तर कुठं होता? आयोडीनकडून चालू होता. क्वेश्चन नीट वाचा. तुम्हाला विचारले डिक्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग आपण कशाला म्हणतो आपण? 5, 4, 3, 2, 1. समजा आयोडीनचं काय असेल? 5 बॉइलिंग पॉईंट आहे, ह्याचा 4 आहे, ह्याचा 3 आहे आणि ह्याचा काय आहे? 2 आहे. बरोबर. आणि आपल्याला सांगितलं लावा डिक्रीजिंग ऑर्डर. मग कोण येणार आधी? आयोडीन येणार. नंतर कोणता येणार? ब्रोमीन येणार. नंतर कोणता येणार? क्लोरीन येणार. नंतर येणार फ्लोरीन. ही झाली डिक्रीजिंग ऑर्डर. बरोबर. आणि तुम्हाला जर का विचारलं इन्क्रीजिंग ऑर्डर लावा याच्यामध्ये, तर काय करणार तुम्ही? 2 आधी लिहिणार, नंतर 3 लिहिणार. म्हणजे कसा? 2. बरोबर. नंतर काय करणार? याच्यापेक्षा मोठा असणारा 3. नंतर काय करणार? याच्यापेक्षा मोठा असणारा 4. नंतर याच्यापेक्षा मोठा असणारा 5. आलं लक्षामध्ये? डिक्रीजिंग ऑर्डर म्हणलं की सगळ्यात जो मोठा आहे तो लिहायचा आधी आणि लास्टला कोण येणार? सगळ्यात असणारा कमी. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट? खालीलपैकी कोणत्याचा हायेस्ट बॉइलिंग पॉईंट आहे असं विचारलं आहे तुम्हाला. मग लिहून घ्या आपले बॉइलिंग पॉईंट. आपण कशाने करतो? पहिला पॉईंट फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आणि सगळ्यात लोवेस्टवाला म्हणलो आहे आपल्याला. बरोबर. मग मी सांगतोय तुम्हाला, हा जो बॉटमला असतो तो सर्वात जास्त असतो याचा. बरोबर. इकडे वरती गेले तुम्ही तर तुम्हाला कमी झालेलं दिसेल. मग लोवेस्टवाला कोणी असणार आहे? फ्लोरीनवाला आहे का याच्यामध्ये? फ्लोरीनवाला तर आहे बघा इथं बी नंबरमध्ये. बघा इथं बी नंबरमध्ये मिथेन आणि याच्यावरती एफ आहे. बरोबर. हा काय झाला? लोवेस्टवाला झाला. बरोबर. याच्यानंतर कोणता येईल? फ्लोरीन नंतर क्लोरीनवाला आहे का? बघा इथं 2 ए नंबरवाला आहे. चला आपण ह्याची सिरीज लावू आपण. लोवेस्टवाला कोणता आहे? बी येईल, बीवाला. नंतर त्याच्यानंतर कोणता येईल? नंतर येणार कोणता? क्लोरीनवाला म्हणजे ए येईल. नंतर कोणता येईल? क्लोरीन नंतर येईल ब्रोमीनवाला म्हणजे डीवाला येईल. आणि नंतर कोणता येईल? आयवाला येईल. लक्षामध्ये? लोवेस्ट विचारला आहे तुम्हाला. लोवेस्ट म्हणजे सगळ्यात खाली असणारा, कमी असणारा कोणता येईल? हा फ्लोरीन आहे लोवेस्ट. आणि हा सगळ्यात हायेस्ट आहे. ही लिहून घेत जायचं, लगेच तुम्हाला समजून येत जाईल. हे लिहून घ्यायचं असं क्लोरीन. मग तुम्हाला माहिती बॉटमला हा जास्त आहे, हा जास्त, हा कमी. इथं कमी आहे, हा कमी बॉइलिंग पॉईंट, जास्त बॉइलिंग पॉईंट. मग कन्फ्युजन होणार नाही. बरोबर. मग सांगितलं तुम्हाला लोवेस्ट कोणता आहे, मग इकडून सुरुवात करायची. फ्लोरीनवाला असेल तर फ्लोरीन लगेच लिहून टाकायचं. नंतर क्लोरीनवाला असला, समजा ऑप्शनच नाही फ्लोरीनचा, मग क्लोरीनवाला आधी घ्यायचं लगेच. बरोबर. कमी जर का विचारला असं लक्षात. नेक्स्ट घ्या. ही एक रिॲक्शन आहे आणि विचारलं आहे तुम्हाला अनहायड्रस FeCl3 यूज केलं आहे. ही कोणती रिॲक्शन आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. काल आपण पाहिलं अरील हॅलाइड तयार करण्याच्या मेथड्स, त्याच्यामध्ये ही एक मेथड आहे. बरोबर. अरील हॅलाइड तयार करण्याची. आणि याच्या ऑलरेडी तुम्हाला काय दिलं आहे? एक क्लोरीन दिलं आहे. काय कन्फ्यूज व्हायचं नाही. प्लस Cl2 सांगितलं इथं. सिम्पल आहे. ह्याच्यातला जो एक इथं Cl लिहिला आहे, इथं दिला आहे. पहा, मेजर प्रोडक्ट जो असतो तो कोणता असतो? पॅराला. कधी बी लक्षात ठेवा, पॅराला जो अटॅच होतो तो मेजर असतो. मेजर प्रोडक्ट. मग आपला जो क्लोरीन आहे हा, ह्याच्यातला एकच क्लोरीन काय होतो? अटॅच होतो. तुम्हाला माहिती आहे. एक क्लोरीन इथून जो हायड्रोजन निघला आहे त्याच्याबरोबर HCl तयार करतो. बरोबर. मग तुमचा जो प्रोडक्ट कोणता असेल? मेजर प्रोडक्ट. पहा इथं क्लोरीन आहे असा, इथे हे. आता ह्या क्लोरीनचा इथं सबस्टिट्यूएंट लावला आहे, ह्याचा पॅरा कुठे? याच्या समोर आहे, म्हणजे इथे येणार क्लोरीन.
याला लक्षामध्ये बघावा. कुठं पण देऊ तुम्हाला. इथं जर का दिलं इथं दिला, हां याचा प्यारा कुठे याच्या समोर आहे. इथं दिला याच्या प्यारा कुठे याच्या समोर आहे. इथं लावला क्लोरीन तुम्ही. मग तुमचं काय येतं आहे 1,4 डाय क्लोरो आणि बेन्झीन. हे तुमचा आन्सर असणार. आलं लक्षामध्ये. 1,4 डायक्लोरो बेन्झीन हे तुमचं आन्सर असतं. सिम्पल आहे पहा. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. हायेस्ट बॉइलिंग पॉईंट कुठं आपला गॅसिरी झोन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. हायेस्ट कोणी आयोडीनवाला आहे. घ्या मग आयोडीन आहे का याच्यामध्ये 1 ब्रोमो ब्युटेन, 2 ब्रोमो मिथाईल प्रोपेन, 2 ब्रोमो, सगळे ब्रोमो येतं. म्हणजे याच्यामध्ये ब्रोमोले येतं बरोबर, इथलं येतं. पण याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, दुसरा पॉईंट लागू होतो याला. एक तर काय होईल चेन सिस्टीमचं होईल. म्हणजे काय कार्बन इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. किंवा दुसरा काय होईल आयसोमेरिकचा होऊ शकतो. मग कोणता होतोय आपण पाहू. आता 1 ब्रोमो काढून घ्या तुम्ही. इथं 1 ब्रोमो ब्युटेन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि 1 ब्रोमीन. कार्बोनिलशी क्षार करून घ्या. CH3 CH2 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 बरोबर. आता हे झालं 1 ब्रोमो ब्युटेन झालं. आता नेक्स्ट पाहू आपण 1 ब्रोमो प्रोपेन. मग मिथेन, इथेन आणि प्रोपेन. आणि कितीवर आहे ब्रोमीन, 1 वरती ब्रोमीन आणि 2 मिथाईल आहे. म्हणजे इथं CH3 असेल. ही ब्रँचिंग आहे CH3. इथे येणारा हा हायड्रोजन, इथे येणारा हा CH2. ब्रांचिंग आली इथं ब्रांचिंग. मग नेक्स्ट 2 ब्रोमो ब्युटेन आपण करू. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, 2 ब्रोमो ब्रोमीन इथं, CH3 CH2 इथे बॉन्ड दाखवा. याचा हा हायड्रोजन इकडे दाखवा आणि CH3 हे इथं बॉन्ड. मग पहा इथं कसा आला आहे हा ब्रांचिंगमध्ये आला आहे. आणि विचारलं तुम्हाला हायेस्टवाला कोणता आहे. अजून एक आपण एक स्ट्रक्चर राहिले ते काढून. मिथेन, इथेन, प्रोपेन बरोबर. आणि 2 मिथाईल म्हणतोय म्हणजे CH3 इथं वरती असेल. आणि 2 ब्रोमो म्हणजे इथं खाली असणार ब्रोमीन. आणि इथं CH3 असणार आहे. इथं CH3 असेल. पहा आपल्याला मी तुम्हाला समजून सांगितली होती. पहिलं काय ह्या सिरीजनुसार, दुसरं काय आहे कार्बनच्या नंबरनुसार आणि तिसरं आहे आयसोनुसार. मग आपण चेक करू. आपल्या याच्यामध्ये ही जर का सिरीज जर का पाहिली तुम्ही अशी टॉप टू बॉटमची, तर याच्यामध्ये ब्रोमीन आहे हे समजलं. इथपर्यंत आले तुम्ही. दुसरं काय आता कार्बन चेन. कार्बन चेनचा बॉइलिंग पॉईंट कसा असतोय इन्क्रीज असतोय. मग ह्याच्यामध्ये बघा मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन बरोबर. ह्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे इथं आपण जास्त आहे दिसतोय बरोबर. नंतर आपल्याला त्यांनी सांगितलं की आयसोमेरिकमध्ये ब्रांचिंग इन्क्रीजेस. पहा ब्रांच इन्क्रीज झाली, बॉइलिंग पॉईंट काय होतो डिक्रीज होतो बरोबर. आणि आपल्याला जर का पाहिलं ह्या चेन समोर जर का आपण बाकीचे जर का पाहिले, ह्याचा नक्कीच काय असणार आहे बॉइलिंग पॉईंट हा कमी असणार आहे ह्यांचा. कारण की हे कसे येतात आयसोमेरिकमध्ये येतात. आणि हा एकटाच कसा आहे चेनमध्ये बरोबर. आणि याच्याकडे कार्बन पिन जास्त येतं 1, 2, 3 आणि 4. म्हणजे ह्याचा कोणत्याचा बॉइलिंग पॉईंट हायर असणार आहे तर 1 ब्रोमो ब्युटेनचा काय असणार आहे बॉइलिंग पॉईंट हायर असणार आहे. हे समजलं तुम्हाला. आता ह्या तिन्हीमध्ये सांगा बरं कोणत्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. आपण पॉईंट पाहतोय ब्रांचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. मला जास्त असणारा सांगा. हिथं ब्रांचिंग कसा आहे हा झाला टर्सरी हा झाला टर्सरी कार्बन आहे. हा पहा टर्सरी कार्बन. इथं पहा तुम्ही आता याच्यामध्ये हा झाला टर्सरी. हा इथं पाहिला हा झाला सेकंडरी. आता सर्वात जास्त कोणाचा असेल याचा असेल बघा. हा चेन फॉर्ममध्ये येतोय. टर्सरीसारखा दिसतोय पण चेन फॉर्ममध्ये दिसतोय बरोबर. जर का टर्सरी पाहिजे असेल तर इथं पाहिजे होता. इथं ब्रोमीन पाहिजे मग टर्सरी झाला असतं. पण हा टर्सरी नाही आहे. हा कसा आहे हा आहे आयसो बरोबर. हा जर का पाहिला आपण हा पण आयसोचे पण कसा आहे सेकंडरी आहे. मग याच्यामध्ये जर का पाहिलं तुम्ही तर याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. नंतर कशाचं येईल बरं, नंतर याचा येईल. आणि नंतर सर्वात कमी कायचा असणार याचा असणार बरोबर. ही ब्रँचिंगचं झालं आणि हे झालं चेनचं. पहा आपल्याला सांगितलंय पहिला पॉईंट आहे फ्लोरीन टू आयोडीन. याच्यामध्ये कोणी जास्त आयोडीन आहे. त्याच्यातलं आपल्याला ब्रोमीन सापडला बरोबर. बाकीच्या आयोडीनचा विषय नाही राहिला. नंतर आपण गेलो कार्बन चेनच्या नंबर ऑफ कार्बनकडं.
जेवढे कार्बन नंबर जास्त असतील तेवढा बॉइलिंग पॉईंट कसा असणार आहे, जास्त असणार आहे. बरोबर. मग त्याच्यातला आपल्याला हा सापडला. बरोबर. ब्युटेन सर्वात जास्त आहे, मोठा. आणि नंतर आपण आयसोमेरिकच्या सिस्टीमकडे गेलो. त्यांनी सांगितलं ब्रांचिंग इन्क्रीज झाली, बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होतो. म्हणजे हे 3 तर नाहीतच जास्त बॉइलिंग पॉईंट असणार आहे. मग कोण आहे? फक्त हा पहिला आहे, 1 नंबरचा. म्हणून आपण काय केलं आहे, ए नंबरचा तुमचा काय आहे आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. सेम तसंच, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन झालं. मग क्लोरीन पहा, इथं सगळे जर का पाहिलं तर हे सगळं क्लोरीनच आहेत. बघा, क्लोरीन क्लोरीन सगळे क्लोरीन. ह्याचा विषय संपला. बरोबर. आता आपण काय सांगितलं, नंबर ऑफ कार्बन. नंबर ऑफ कार्बन पाहू आपण. हा इथेन आहे इथं. बरोबर. नंतर हा ब्युटेन आहे. नंतर हा काय आहे, मिथेन आहे. हा काय आहे, प्रोपेन आहे. तुम्हाला नुसतं 1 दिले फसवण्यासाठी. क्लोरो प्रोपेन जरी म्हणलं तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही, सगळ्याची सेम आहेत. आता बघा आपण स्ट्रक्चर काढू. क्लोरो इथेन आहे. मग कार्बन बघू, मिथेन इथं बघू, मिथेन, इथेन. बरोबर. आणि सांगितलं क्लोरीन आहे, इथं क्लोरीन दिला CH2 आणि इथं तिला CH3. हा झाला क्लोरो इथेन. बरोबर. आता दुसरा बी नंबर काढू. प्रोपेन सांगितलं आहे, मिथेन, इथेन आणि प्रोपेन. हा झाला क्लोरीन, CH2 CH2 आणि CH2. नंतर तिसरा सांगितलं आहे 1 क्लोरोब्युटेन, मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. इथं किती कार्बन आहेत? इथं आहेत 1, 2 आणि 3 कार्बन. इथं किती? इथं 4 आहेत. CH3, CH2, CH2 आणि हा CH आणि याच्यावरती काय आहे, 1 क्लोरीन आहे. बरोबर. नंतर आता सांगितलं आपल्याला क्लोरोमिथेन म्हणजे CH3 CH. आता आपण काय पाहिले, बॉइलिंग पॉईंट पाहतोय. टॉप टू बॉटम गेलो आपण. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट आयोडीनचा आहे. त्याच्यातला आपल्याला क्लोरीन सापडला, सगळ्यामध्ये क्लोरीन. नंतर आपल्याला सांगितलं होतं नंबर ऑफ कार्बन. नंबर ऑफ कार्बन. नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. बरोबर. मग आता नंबर ऑफ कार्बन मोजायचे. ह्या क्रायटेरियाने जाणार आहे पहा. हे एक्झाम्पल. याच्यामध्ये किती इथं 2 कार्बन आहेत, याच्यामध्ये 3 आहेत, याच्यामध्ये किती इथं 4 आहेत, आणि याच्यामध्ये किती इथं 1 आहे. मग सांगा नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. कशाचे जास्त कार्बन आहेत? तर ह्याच्यामध्ये. बरोबर. इथं ब्रँचिंग आहे का कुठं? नाही आहे ब्रँचिंग. मग 4 कार्बन याच्यामध्ये जास्त येतं, म्हणून ह्याचा बॉइलिंग पॉईंट कसा असणार आहे, जास्त असणार आहे, सगळ्यात जास्त. मग हा वाला कोणता ऑप्शन आहे? तर C नंबरवाला तुमचा ऑप्शन काय असणार आहे, बरोबर आहे. तुम्हाला बॉइलिंग पॉईंट विचारलं, पहिला क्रायटेरिया बघायचा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनचा. बरोबर. ह्याच्यात जर का डिफरंट ग्रुप असतील तर ऑप्शनमध्ये, जर का सेम असेल तर तुम्ही जा नंबर ऑफ कार्बनच्या या क्रायटेरियाकडे, नंबर ऑफ कार्बनच्या क्रायटेरियाकडे जायचं, येते लक्षात. आणि नंबर ऑफ कार्बनच्या क्रायटेरियामध्ये तुम्हाला जर का ब्रँचिंग दिसली तर ब्रँचिंगकडे जायचं. ह्याला आधी प्रायोरिटी द्या, नंतर ह्याला द्या, नंतर ह्याला द्या. तुम्हाला लगेच आन्सर. सिम्पल आहे बा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ऑर्डर फॉर स्ट्रेंथ ऑफ CX बॉन्ड. स्ट्रेंथ विचारली तुम्हाला CX बॉन्डची. पहा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. बरोबर. मग तुम्हाला मी सांगितलं होतं साईज इन्क्रीज झाली, साईज इन्क्रीज झाली, स्ट्रेंथ काय होणार, डिक्रीज होणार. लक्षात घ्या. मग साईज का सर्वात कशात जास्त आहे, आयोडीनची सर्वात जास्त आहे आणि फ्लोरीनची सगळ्यात कमी आहे. मग पाहू आपण इथं आपल्याला विचारले करेक्ट ऑर्डर ऑफ स्ट्रेंथ ऑफ CX बॉन्ड. मग पहा इथं जर का तुम्ही पहिल्यामध्ये पाहिलं CH3F, याची जर का बॉन्ड स्ट्रेंथ पाहिली तर सर्वात जास्त असेल. का? कारण की ह्याची बॉन्ड लेंथ, ह्याची साईज कशी आहे, कमी आहे, ह्याची स्ट्रेंथ मग जास्त. ह्याची साईज जर का इन्क्रीज होत गेली, इकडे खाली 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 गेली तुम्ही, इन्क्रीज होत गेली, स्ट्रेंथ काय होणार, डिक्रीज होत जाणार. मग साईज ह्याची कशी सगळ्यात कमी, त्याची पहा इथं लिहून घ्या, साईज कमी, स्ट्रेंथ जास्त. लक्षात घ्या. ज्याची साईज कमी असणार त्याची बॉन्ड स्ट्रेंथ कशी असणार आहे, जास्त असणार आहे.
बरोबर. मग कशाची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त आहे? फ्लोरीनची आहे. बरोबर. नंतर ह्याच्यानंतर कायची येईल साईज? हे क्लोरीनची. मग ह्याची बॉन्ड स्ट्रेंथ येते क्लोरीन येणार. नंतर कायची येणार? ब्रोमिनची येणार. नंतर कायची येणार? आयोडीनची येणार. सिम्पल आहे. साईज कमी असेल बॉन्ड स्ट्रेंथ जास्त. एक कमी एक जास्त लक्षात ठेवा. तुमचा आन्सर काय असणार आहे? 1 नंबरचा तुमचा आन्सर. पण नेक्स्ट विचारले फॉर गिव्हन अल्किल ग्रुप द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल हॅलाइड फॉलो द ऑर्डर. ऑर्डर फॉलो करायची आपल्याला बॉइलिंग पॉईंटबद्दल. मग बघा इथं वेगवेगळे मॉलिक्यूल दिसतात. म्हणजे आपले हे कोणतं क्रायटेरिया आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. मग बा इथे त्यांनी असे दिलेत. मग सगळ्यात जास्त असणारी बॉइलिंग पॉईंट कोणाचा असणारी? सर्वात जास्त RIचा असणारी, नंतर RBRचा असणारी आणि नंतर काय असेल? RCLचा असेल. बरोबर. मग कोणती आहे बरोबर? आपण ही पहिली आपली काय आहे 1 नंबरची बरोबर आहे. बरोबर. जास्त असणारी इकडं, नंतर RBRचा कमी असेल, नंतर CLचा असेल. ह्याच्यामध्ये CL आधी येईल का? नाही. CL इकडे वरती पार आधी काय येणार? RI येणार. नंतर RBR येईल का? नाही येणार. नंतर हा पण नाही येणार. म्हणजे हे कसं येते? ही चुकीच्या सिरीज आहेत. फक्त 1 नंबरची सिरीज तुमची काय आहे बरोबर आहे. का? कारण की या क्रायटेरियानुसार सगळ्यात जास्त कशाचं आहे बॉइलिंग पॉईंट? आयोडीनचा असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे विच ऑफ द फॉलोइंग अल्किल क्लोराईड विल हॅव लिस्ट बॉइलिंग पॉईंट. लिस्ट या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. लिस्ट बॉइलिंग पॉईंट. लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट असणार विचारलं आहे तुम्हाला. मग लिहा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. जर का आपण पाहिलं तर याच्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला क्लोराईड दिसतोय. म्हणजे हा क्लोरीन इथे बरोबर. ह्याचा गेला. आता आपण कुणाकडे जाणार? नंबर ऑफ कार्बनकडे जाणार. नंबर ऑफ कार्बनकडे जाऊ आपण. N सगळे Nच आहेत. म्हणजे हे नंबर ऑफ कार्बनमध्येच असणार आहे. मग आपण लिहू आता इथाईल क्लोराईड. इथाईलमध्ये किती कार्बन? 1, 2 आणि इथं क्लोरीन असेल. ह्याची कार्बन शेअरिंगची 4 अशी पकडून झाला. मी काही लिहित नाही याच्यावरती हायड्रोजन. नंतर N प्रोपाईल क्लोराईड म्हणजे मिथेन, इथेन आणि प्रोपेन. N म्हणजे काय? चेनमध्ये ब्रांचिंग नाही. ह्याचं बी 4 याचं पकडून झालं. नंतर काय आहे? N ब्युटील. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन 4 कार्बन. नंतर काय झालं आहे? मिथाईल म्हणजे एकच कार्बन आणि त्याच्यावरती काय असणार आहे? क्लोरीन असणार. याच्यावरती क्लोरीन असणार. मग आपण कार्बन मोजू. याच्यावरती किती कार्बन आहेत? 2. याच्यावरती किती? 3. याच्यावरती किती येतं? 4. याच्यावरती किती? 1. बोला आता याच्यातला बॉइलिंग पॉईंट कमी असणारा कोणता आहे? कमी बॉइलिंग पॉईंट असणारा कोणता आहे? हा सगळ्यात 4 नंबरचा तुमचा काय असेल? कमी बॉइलिंग पॉईंटवाला असणार आहे. बरोबर. D नंबर. थँक्यू. आजची सिरीज कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहा सिम्पल पॉईंट आहेत. पहा बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंटचे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोज याच्यावरती जे लेक्चर वाईज होईल त्याच्यावरती CETचे तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील.